नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ब्रेन जी के या चॅनलवरती. तर व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, जळगाव जिल्हा कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी ओळखला जातो? ऑप्शन ए धुळे, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी रावेर, ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बी आणि सी दोन्ही. जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर हे 2 लोकसभा मतदारसंघ येतात. पुढील प्रश्न क्रमांक 2, जळगाव जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 11. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 11. जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, मनुदेवी हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए जळगाव, ऑप्शन बी भुसावळ, ऑप्शन सी यावल, ऑप्शन डी रावेर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यावल. मनुदेवी मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक, जळगाव जिल्ह्याचा बहुतेक भाग कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? ऑप्शन ए सह्याद्री उतार, ऑप्शन बी तापी खोरे, ऑप्शन सी गोदावरी खोरे, ऑप्शन डी कोकण किनारपट्टी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तापी खोरे. तापी नदीचे खोरे जिल्ह्याच्या मुख्य भौगोलिक भागात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्ह्यातील अंजनी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए गिरणा, बी तापी, सी पांजरा, डी बोरी. या प्रश्नाचे एक उत्तर आहे ऑप्शन ए गिरणा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील प्रश्न क्रमांक 6, तापी नदी जळगाव जिल्ह्यात सुमारे किती किलोमीटर प्रवाह करते? ऑप्शन ए 60, बी 80, सी 100 किलोमीटर, डी 120 किलोमीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 100 किलोमीटर. तापी नदी जळगावात सुमारे 100 किलोमीटर वाहते. पुढील प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात ठिबक सिंचन सर्वाधिक कोणत्या पिकासाठी वापरले जाते? ए कापूस, बी गहू, सी केळी, डी ज्वारी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केळी. केळी पिकासाठी ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्यातील सुवर्ण उद्योग कोणत्या शहरात अधिक आढळतो? ऑप्शन ए भुसावळ, बी अंमळनेर, सी जळगाव, डी चाळीसगाव. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जळगाव. जळगाव शहर हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 9, जळगाव जिल्ह्यातील MIDC प्रामुख्याने कोणत्या उद्योगासाठी ओळखले जाते? ऑप्शन ए IT, बी कृषी प्रक्रिया, सी जहाज बांधणी, डी कोळसा. याचे उत्तर आहे ऑप्शन बी कृषी प्रक्रिया. ॲग्रोबेस व कृषी प्रक्रिया उद्योग प्रमुख आहे. प्रश्न क्रमांक 10, रावेर तालुका कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? ए शिक्षण, बी कापूस बाजार, सी केळी व्यापार, डी पर्यटन.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केळी व्यापार. रावेर परिसर केळी उत्पादन व व्यापारासाठी खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.